नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PVM ई लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी विषय मराठी पाठ्यपुस्तकातील क्रमांक 10चा गद्यपाठ आप्पांचे पत्र हा पत्ररूप संवाद शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे लेखक आहेत अरविंद जगताप। अरविंद जगताप इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांशी पत्ररूप संवाद साधत आहेत। मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्याआधी आपण लेखकांचा परिचय करून घेऊया। लेखकांचं नाव आहे अरविंद जगताप। त्यांचा जन्म 1977चा। प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहे। मित्रांनो, अरविंद जगताप हे कवी, गीतकार आणि पटकथा लेखक म्हणून सुविख्यात आहेत। सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे। तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखन शैली प्रसिद्ध आहे। विविध सामाजिक संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत। मराठी व हिंदी चित्रपट, मालिका यासाठी सुद्धा अरविंद जगताप यांनी विपुल लेखन केलेलं आहे। मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचं लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे। त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे। विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातूनही त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे। त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कारांनी अरविंद जगताप यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, मराठीमधली अत्यंत गाजलेली, नावाजलेली अशी मालिका होती चला हवा येऊ द्या। चला हवा येऊ द्या या मालिकेसाठी अरविंद जगताप यांनी विपुल असं लेखन केलं आणि त्यामुळे ते त्या मालिकेमध्ये विविध माध्यमातून पत्र लेखन करायचे आणि ते पत्र महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले आणि अशा पद्धतीने अरविंद जगताप आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। त्यांनी जे काही सगळे पत्र लिहिले ते पत्रास कारण की या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये संकलित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, भ्रमणध्वनी, मोबाईल व SMS दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद। प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे। मित्रांनो, प्रस्तुत पाठातून म्हणजे या पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळेपणे हितगुज करत आहेत। या पाठामध्ये जर आपण व्यवस्थित लक्ष घातलं तर तुमचं लक्षात येईल आजचा काळ आधुनिक काळ आहे आणि या आधुनिक काळामध्ये भ्रमणध्वनी किंवा SMS वापर आपण जास्त करतो। अशा वेळेला पत्ररूप संवाद हा हरवत चाललेला आहे। खरं तर पत्राच्या माध्यमातून जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं, पण तो भाग आज कमी कमी होत चाललेला आहे। नेमका ह्याच भागाला लेखकांनी हात घातलेला आहे आणि या माध्यमातून शाळेतील शिपाई काका आपल्याशी पत्ररूप स्वरूपात संवाद साधत आहेत, अगदी मनमोकळ्या पद्धतीनं हितगुज करत आहेत। मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात। शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात। शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात। मित्रांनो, गेल्या 10 वर्षापासून तुम्ही शालेय जीवन जगत आहात। आता तुम्ही सगळेजण 10वी मध्ये आहात। पहिली तर 10वी गेल्या 10 वर्षापासून तुम्ही शालेय जीवन जगत आहात आणि मग हे शालेय जीवन जगत असताना शाळेमधले विविध घटक, वस्तू यांच्याशी आपलं जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं आणि म्हणून या जिव्हाळ्याच्या नात्यांमधलाच एक महत्वाचा घटक असतो शाळेतले शिपाई।
आणि हे शिपाई काका आपल्याशी पत्ररूप संवाद साधत आहे. कोणतंही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. मित्रांनो, आयुष्यभर लक्षात ठेवायचं, काम कोणतंही असू द्या, काम लहान नसतं, मोठं नसतं, श्रेष्ठ कनिष्ठ असं नसतं, तर ते काम तुम्ही किती प्रामाणिकपणे करत आहात त्या प्रामाणिकपणावर त्या कामाचा दर्जा अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीनं करा, कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हाला हमखास मिळेल असा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपानं ते तुम्हा सर्वांना देत आहे. मित्रांनो, या ठिकाणी शाळेचे शिपाई काका आपल्याला शुभेच्छा देताना असं सांगत आहे, ते एक संदेश आपल्याला देत आहे. काम श्रेष्ठ कनिष्ठ नसतं, तर ते काम मनापासून करा, आवडीनं करा, त्यात आपले प्राण होता, निश्चितच ते काम श्रेष्ठ दर्जाचं काम होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष पाठ समजून घेऊया. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही, मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. मित्रांनो, पत्र कोणतंही असू द्या, पत्राच्या सुरुवातीलाच आपण पत्र लिहिणारे कोण आहोत, पत्र लिहिणारा कोण आहे त्याने स्वतःचा परिचय द्यायचा असतो. या ठिकाणी सुद्धा हे शाळेतले शिपाई काका म्हणजे आप्पा आपल्याला परिचय करून देतात की मी तुमच्या शाळेतला शिपाई काका म्हणजेच आप्पा. होय मित्रांनो, आपण आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या शिपाई काकांना नावाने बोलवत नाही, आपण त्यांना आदराच्या स्वरूपाने बोलवतो. कधी आप्पा, कधी काका, कधी नाना, दादा या स्वरूपात आपण त्यांना बोलवत असतो. या पद्धतीनं ह्या शाळेतले शिपाई काका आहेत, त्यांचं नाव आहे आप्पा. ते म्हणतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे, काही कारणांनी माझं बोलणं अपूर्ण असायचं किंवा मी बोलू शकायचो नाही. घाबरू नका हो, मी काही तुम्हाला उपदेश करणार नाही, मी तुम्हाला सल्ला देणार नाही, मला थोडंसं तुमच्याशी हितगुज करायचं आहे, बोलायचं आहे. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र. मित्रांनो, शाळेत आपली भेट होते, पण शाळेमध्ये तुम्ही घाईमध्ये असता, म्हणून आपल्याला बोलण्यासाठी वेळ मिळत नाही, ती संधीच मिळत नाही. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही, मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. कान देऊन ऐकणे वाप्रचार आहे. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. तुमच्या शाळेतले शिक्षक जेव्हा तुम्हाला वर्गात शिकवतात तेव्हा वर्गाच्या बाहेर खिडकीजवळ उभा राहून मीच काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करतो, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी तुम्हाला अभ्यासाविषयी सांगणार नाही. हे सगळं लहानपणी राहून गेलं, घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. या ठिकाणी शिपाई काका म्हणजे आप्पा आपल्याला सांगतायत की माझं शिक्षण अपूर्णच राहिलं, माझी घरची परिस्थिती नव्हती, त्यामुळे मला पूर्ण शिक्षण घेता आलं नाही. पण तुम्ही सुदैवी आहात, रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका, चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाही. असो, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आप्पा आपल्याला सांगताय की खरं सांगू का म्हणे, तुम्ही जेव्हा शाळेत येतात तेव्हा तुमचे पालक मला जास्त चिंताग्रस्त वाटतात. पण चिंता करू नका मित्रांनो, घाबरून जाऊ नका. चिंता केल्यामुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स म्हणजे गुण वाढणार नाही. गुण वाढवायचे जर असतील तर चिंता करून उपयोग नाही. चला पुढचा परिच्छेद समजून घेऊया.
पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार, आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्हणून एक आठवण करून देतो. मित्रांनो, तुम्ही सगळेजण 10वी मध्ये आहात आणि 10वीचं वर्ष आपल्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष असतं. एकदाचा 10वीचा निकाल लागला की तुम्हाला महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो की आपण पुढचं शिक्षण कोणत्या शाखेतून करायचं, कोणत्या शाखेत आपण प्रवेश घ्यायचा, कला, शास्त्र की वाणिज्य किंवा इतरही विविध विभाग आहेत तेथे आपण शिक्षण घ्यायचं. या संदर्भातला अत्यंत महत्वाचा निर्णय तुम्हाला 10वीचा निकाल लागल्यानंतर घ्यायचा आहे. पण हा निर्णय, आप्पांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय तुम्ही घाईघाईत घेऊ नका, थोडा विचार करा. पुढे तुम्हाला काय व्हायचंय या संदर्भात तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टी आप्पा आपल्याला सांगतात. बघूया, आप्पांनी आपल्याला काही गोष्टी पटवून सांगितल्या आहेत, काही उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं आपण समजून घेऊया. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतरी शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतो, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? बघा, आपल्या शाळेत 5 सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन साजरा होतो. तेव्हा इयत्ता 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सांभाळण्याची संधी मिळते. काही मुलांना मुख्याध्यापक होता येतं, काहींना शिक्षक होता येतं. तुम्ही जर निरीक्षण केलं तर मुलांमध्ये चढाओढ चालते की कोण मुख्याध्यापक होईल, कोण शिक्षक होईल. पण मोठ्या खेदानं सांगावं लागतं मित्रांनो, शिपाई होण्याची इच्छा कोणत्याच विद्यार्थ्यामध्ये, कोणत्याच मुलामध्ये दिसून येत नाही. का? शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचं काम श्रेष्ठ दर्जाचं आणि शिपाई काकांचं काम कनिष्ठ दर्जाचं आहे का? तसं नाहीये मित्रांनो. काम काम असतं. काम जर तुम्ही मनापासून केलं तर तुम्ही कौतुकास पात्र ठरू शकता. हो, तुम्ही शिपाई होऊन सुद्धा जर मन लावून काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्ही अनेकांच्या कौतुकास पात्र ठरू शकता. मला एकच गोष्ट माहित आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. आप्पा आपल्याला आवर्जून सांगतायत, काम असं करा की लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं नाव काढलं पाहिजे, असं काम करा. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? आता बघा, मोबाईल जीवनाची अत्यावश्यक गरज होऊन बसलेला आहे. आपण मोबाईल शिवाय इतरांशी संवाद साधू शकत नाही. पण मोबाईल इतकाच महत्वाचा आहे चार्जर. जर चार्जर नसेल तर विचार करा, जर चार्जर नसेल तर मोबाईल मध्ये चार्जिंग होईल का? जर चार्जिंगच झाली नाही तर मोबाईल चालेल का? म्हणून मोबाईल मध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम, चार्जिंग करण्याचं काम तो चार्जर करतो. म्हणून लक्षात ठेवा, मोबाईल जेवढा महत्वाचा तेवढाच महत्वाचा आहे मोबाईलचा चार्जर. म्हणून मोबाईल खूप महान किंवा चार्जर खूप कनिष्ठ असं नाही. डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते. दुसरं उदाहरण दिलेलं आहे डॉक्टर आणि नर्स. होय मित्रांनो, आपण डॉक्टरांना देव मानतो, पण लक्षात ठेवा, हा जो डॉक्टर आहे की ज्याला आपण देव मानतो त्याचा एवढंच महत्वाचं काम असतं नर्सचं. नर्स, परिचारिका. नर्स म्हणजे परिचारिका. या नर्सचं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. मित्रांनो, तुम्हाला क्रिकेट आवडतं?
क्रिकेट जर तुम्ही खेळत असणार तर तुम्हाला ही महत्वाची गोष्ट माहित असू द्या, क्रिकेटच्या संघाचा कर्णधार कोणी असू द्या, विराट कोहली असला काय किंवा महेंद्रसिंग धोनी असला काय किंवा एखाद्या विदेशी संघाचा कर्णधार एखादा त्रयस्थ व्यक्ती जरी असला तरी या सगळ्यांना महत्व असतं ज्याने ती खेळपट्टी बनवली त्या खेळपट्टी बनवणाऱ्याचं महत्व या कर्णधारांना जास्त वाटतं का? कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यामध्ये खेळपट्टीचा सिंहाचा वाटा असतो. कोणत्या बाजूला सामना झुकेल हे अनेकदा त्या खेळपट्टीवर ठरतं. म्हणून खेळपट्टी बनवणारा महत्वाचा. समुद्र किनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. सुदर्शन पटनायक यांचा उल्लेख आलेला आहे. ओरिसा या राज्यातले अगदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकार आहेत सुदर्शन पटनायक. त्यांना 2008 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट वाळू शिल्पकार हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पदार्पणातच किताब किंवा सन्मान मिळाला. मित्रांनो, वयाच्या 7व्या वर्षापासून हे सुदर्शन पटनायक समुद्र किनाऱ्यामध्ये वाळू पासून विविध मूर्त्या तयार करायचे. वाळूका मूर्तींची ते निर्मिती करायचे. ही त्यांची आराधना आहे. त्यांनी आपलं काम मनापासून केलं, प्राण ओतून केलं, म्हणून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकार बनले. पुढे जाऊया. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. आता बघा, लग्न समारंभ आणि सनई वादन हे होणारच आहे, पण सगळेच सनई वादक प्रसिद्ध झालेत का? कीर्तीचा यशो शिखरावर पोहोचलेत का? त्याचं उत्तर नाही असं आहे. पण बघा, बिस्मिल्ला खान, भारतरत्न बिस्मिल्ला खान यांना मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सनई वादनासाठी ओळखलं जातं. प्रसिद्ध व्यक्ती. असं का? कारण ते अगदी मन लावून सनई वाजवायचे. तुम्ही कोणती गोष्ट करतात हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही कोणती गोष्ट करतात ते महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे? ती गोष्ट, ते काम तुम्ही किती मन लावून करतात ते जास्त महत्वाचं आहे. हे मला पटलंय. म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. आप्पा आपल्याला सांगतायत, शिपाई काका आपल्याला असं सांगतायत की मला ही गोष्ट पटलीये. कोणती गोष्ट पटलीये? की जे काम करायचं ते मनापासून करायचं. म्हणून शिपाई काका सांगतायत की तुम्ही आपल्या शाळेच्या ग्रंथालयात जा, तिथे तुम्हाला एकाही पुस्तकावर धूळ बसलेली दिसणार नाही. असं का? कारण तिथं मी काम करतो आणि ते काम मनापासून करतो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जे काम करणार आहात ते मनापासून करा असं या ठिकाणी आप्पा आपल्याला सांगत आहेत. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? मोठा खोचट असा हा प्रश्न आहे. मुलांना जर विचारलं, बाबा रे तुला शिकून काय व्हायचंय? उत्तर मिळतं, मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय. आता जर सगळेच डॉक्टर झालेत, सगळेच इंजिनियर झाले, जरा विचार करा, जर एका क्षणासाठी जर सगळे शिकलेले विद्यार्थी डॉक्टर झाले, मग पेशंट कोण होईल? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? म्हणून हे लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पडताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्यानं तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, सगळेच करतात म्हणून आपण ते काम केलं पाहिजे याची आवश्यकता नाही. आपण कुछ हटके
काहीतरी वेगळं काम करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. रूढीने परंपरेने सगळे तेच करतात म्हणून आपण तेच करायचं याची आवश्यकता नाही. आप्पा आपल्याला सांगताय की मी तुम्हा सगळ्यांना फुलपाखरांच्या पाठीमागे धावताना बघितलंय, अनुभवलंय. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या फुलपाखराचं आयुष्य कसं असतं, त्याच्या आयुष्याचे टप्पे कसे असतात ते तुम्ही शोधा, त्याचा अभ्यास तुम्ही करा. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा. त्या मधमाशा नीट बघा, त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण. किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत सुद्धा कळेल. तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत सुद्धा कळेल. दुसरं उदाहरण दिलेलं आहे मधमाशांचं. आप्पा सांगताय की तुम्ही आपल्या वर्गाची खिडकी आता उघडा आणि खिडकीचा बाहेर दिसणारं ते मधमाशांचं मोहोळ, ते पोळं बघा. अहो, त्यांनी इतकं परफेक्ट म्हणजे परिपूर्ण ते पोळं निर्माण केलेलं असतं. तेवढं परफेक्ट परिपूर्ण आपण आपलं घर सुद्धा तयार करू शकत नाही. म्हणून जे करायचं ते परफेक्ट करा, परिपूर्ण करा, मनापासून करा. मित्रांनो, आपण आज येथे थांबूया. आपण आज आप्पांचे पत्र या पाठाचा पहिला भाग अनुभवला. विद्यार्थी मित्रांनो, आज शिकवलेला भाग जर तुम्हाला समजला असेल तर आमच्या PVM ई लर्निंग YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.